नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा अशी खणखणीत जाहिरात केलेली आपण पाहिली. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्र सरकारची अकर्मण्यता आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय निगरगट्टपणामुळे निलाद्रेपणाचा कळस गाठीतो महाराष्ट्र माझा अशीच काहीशी स्थिती महाराष्ट्राची झालेली आपण पाहिली. मित्रहो, एखादं सरकार जेव्हा नव्यानं निवडून सत्तेत येतं तेव्हा आगामी 100 दिवसात सरकार काय काय करू इच्छितं हेच सांगितलं जात असतं. आगामी 100 दिवसाचा रोड मॅप सरकारनं जाहीर करावा अशीच अपेक्षा असते. तब्बल 240 आमदारांचं मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या फडणवीस सरकारनं आपल्या सुरुवातीच्या 100 दिवसात एकही उल्लेखनीय काम करण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. उलट सरकारनं काम केलंच असेल तर संतोष देशमुख हत्याकांडातला एक प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे याला मोकाट फिरू देण्याची अकर्मण्यता दाखवलेली आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांना राजीनामा देऊन बाइज्जत सुरक्षित राहण्याची संधीही या सरकारने देऊ गेलेली आहे. मित्र, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अतिशय क्रूर आणि निर्दयपणे झालेला खून ही केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात अक्षरशः मानवतेचा खून करणारी घटना ठरली आहे. या प्रकरणातले बहुतेक आरोपी हे आज गजाआड झालेले असले तरी मुख्य सूत्रधार कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. असं असूनही सध्या गोडवे मात्र गायले जात आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याबद्दल भाजपाचे लोक फडणवीस यांचं खूप कौतुक करताना सध्या दिसत आहेत. हे सारं जे काही चाललेलं आहे हे मुळीच योग्य नाही. संतोष देशमुख यांचा खून किती निर्दयपणे केला गेला ते दाखवणारी छायाचित्र आता उपलब्ध झाली आहेत. ही छायाचित्र पाहिली कुणाच्याही अंगावर काटा यावा. सुरेश धस जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत या साऱ्या घटनेचं वर्णन करत होते तेव्हाच या प्रकरणातलं क्रौर्य ते काय ते लोकांना कळून गेलेलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी हे तेव्हाच ओळखलं असतं तर पोलिसांनी एव्हाना कृष्णा आंधळेला पाताळातून खोदून बाहेर काढला असता. हे प्रकरण खरं तर केवळ गुन्हेगारीचं प्रकरण नाही. बीड जिल्ह्यात राजकीय वर्चस्व कुणाचं आणि कुठल्या पद्धतीचं राहावं या विषयातून संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणण्यात आलेली आहे. म्हणूनच हा सारा विषय अधिकच गंभीर होऊन जातो. देशमुख यांच्या हत्येशी वाल्मिक कराड यांचं नाव जोडलं गेलं तेव्हा धनंजय मुंडे यांचंही नाव आपसुकपणेच या प्रकरणात पुढे आलं. बीड जिल्ह्यात जे कुठले आर्थिक व्यवहार होतात ते धनंजय मुंडे यांच्याच आशीर्वादानं होतात आणि वाल्मिक कराडच्या माध्यमातून ते केले जातात हे सांगायला कुठल्याही पुराव्याची मुळीच गरज नाही. मुंडे यांनी स्वतः त्यांचे आणि वाल्मिक अण्णा यांचे संबंध कधीही लपवून ठेवलेले नाहीत तर आपल्या साऱ्या व्यवहारासाठी ते स्वतःच वाल्मिक अण्णाचं नाव पुढे करतात हे बीड मधले लोक चांगलंच जाणतात. संतोष देशमुख यांची हत्या घडली की खंडणी प्रकरणातून. कुठलीही खंडणी ही राजकीय हस्तक्षेपाशिवाय वसूलली जाणारी नसते हे लक्षात घेतलं तर धनंजय मुंडे यांचा या साऱ्या विषयात सहभाग असण्याच्या शक्यता सहजपणे पुढे येतात. म्हणूनच वाल्मिक अण्णाला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी नेटानं पुढे आलेली. पण कुणाच्या मागणी खातर कोणी राजीनामा द्यावा एवढी सभ्यता आजच्या देशाच्या किंवा महाराष्ट्राच्याही राजकारणात राहिलेली नाही. खरं म्हणजे देशमुख हत्याकांडाच्या तपासात सुरुवातीलाच पहिल्यांदा जेव्हा धनंजय मुंडेंचं नाव आलं तेव्हाच केवळ जनमताला दिलासा मिळावा या हेतूनं मुंडे यांचा राजीनामा फडणवीस यांनी घेऊन टाकायला हवा होता. तसं केलं असतं तर त्यात महाराष्ट्र सरकार आणि फडणवीस यांचं खरं कर्तृत्व दिसून आलं असतं. सरकार या संस्थेची इज्जत आणि इब्रत कायम राहिली असती. देशमुख हत्याकांडाचा निष्पक्षपणे तपास होतो आहे असा निसंशय संदेश देता आला असता. तब्बल 240 आमदारांच्या पाठिंब्यानं चालणारं हे सरकार खऱ्या अर्थानं मजबूत आणि दमदार सरकार असल्याचं सिद्धही करता आलं असतं. पण तसं घडलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी या एवढ्या मोठ्या विषयाचं थेट राजकारण केलं. अर्थातच ते ज्या मुशीत घडलेले आहेत तिथं खरी शिकवण जी दिली जाते ती केवळ राजकारणाची. म्हणूनच आपदा में अवसर असे शोधले जातात. राजकारण निश्चित केलं जातं.
फडणवीस यांनी हे प्रकरण लावून धरण्याची जबाबदारी दिली ती सुरेश धस यांना. ते जेव्हा गळा फाडत जोरजोरानं ओरडत होते तेव्हाच आपल्या आकाच्या सांगण्यावरून ते सगळी घसाफोड करतायत हे स्पष्ट झालेलं. संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि फडणवीसांना ही आपदा अवसरमध्ये रूपांतरित करण्याची बुद्धी सुचली. धनंजय मुंडे हे अडचणीत असल्याचं दिसताच मुंडे यांना चाप लावणं आणि त्या निमित्तानं अजितदादांना चेकमेट करणं शक्य असल्याचं त्यांनी ताडलं. संतोष देशमुख हे स्वतः भाजपाचे बूथ प्रमुख. आपल्या एखाद्या कार्यकर्त्याची हत्या झाली तर मारेकऱ्यांना अद्दल घडवणं हीच कुठल्याही नेत्याची खरं म्हणजे प्राथमिकता असायला हवी. पण फडणवीसांनी प्राथमिकता दिली ती राजकारणाला. एरवी महायुती सरकारात सामील असलेल्या त्यांच्याच जिल्ह्यातल्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाण्याची हिम्मत सुरेश धस कसे काय करू शकतील? पण धस यांच्या आकाचा तो हुकूम होता, ते तुडून पडले मुंडेंवर. दरम्यान लोकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. सर्वपक्षीय निषेध आंदोलन उभी राहिली. सुरेश धस या आंदोलनात आघाडीवर होते. मुंडे यांच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जात होता. मुंडेंचा राजीनामा कधीही येईल अशी स्थिती तेव्हा निर्माण झालेली. पण तसा तो घेतला असता तर अजितदादा नाराज झाले असते. म्हणूनच राजीनाम्याचा आग्रह नुसता आणि केवळ लुटूपुटूचा राहील हे पाहण्यात आलं. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असले तरी सध्या ते नाराज आहेत. त्यामुळे ताबडतोब अजितदादांना नाराज करणं योग्य नाही असा धूर्त निर्णय सरकारनं घेतला. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करायचा, पण तपासाची आज मात्र धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचायला नको ही व्यवस्थित दक्षता घेण्यात आली. जेव्हा तपासाचं काम मनाप्रमाणे पार पडलं, साऱ्या आरोपींची नावं मनासारखी योजून झाली, दोषारोप पत्र दाखल झालं, तेव्हा कुठे मुंडे यांनी आपला बुद्धिभेदी राजीनामा दिला. एका बाजूनं संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी ही अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूनं प्रकृती अस्वास्थ्याचं कारण असा धनंजय मुंडे यांचा कॉकटेल राजीनामा आला आणि प्रकरण संपवण्याचा प्रयत्न झाला. दरम्यानच्या काळात फरार झालेल्या कृष्णा आंधळेला कुठेतरी संरक्षणात ठेवलं गेलं असण्याच्या शक्यता आहेत. आता कोर्ट कचेरी होईल, प्रकरण रेंगाळेल, औरंगजेब पुन्हा उसळी घेईल, वारंवार छावा दाखवला जाईल, जनमत डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न होतील, कालांतरानं खटला रेंगाळेल. धनंजय मुंडे तंदुरुस्त होतील, जे व्हायचं ते होईल. काही वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या मानवतमध्ये विकृत गुन्हेगारांनी अनेक निष्पापांचं हत्यासत्र घडवून आणलेलं होतं. मानवतमध्ये मानवता संपली की काय असे प्रश्न तेव्हा सामान्यांकडून विचारले गेले. आजही हे मानवत कांड कधी मध्ये आपल्याला आठवत असतं. तसंच मस्साजोगचं संतोष देशमुख हत्याकांड हे पुढे अनेक वर्ष आठवत जाईल. मानवत हत्याकांडात केवळ विकृत गुन्हेगारी सामील होती. संतोष देशमुख हत्याकांडात राजकारण, राजकीय वर्चस्व, जाती वर्चस्व, दहशत, खंडणीखोरी आणि सत्ताकारण एवढे घटक सहभागी आहेत. हा सगळा झाला या प्रकरणाचा थोडक्यात आढावा. वरवर दिसायला राजकीय दृष्ट्या या प्रकरणाच्या केंद्रस्थानी धनंजय मुंडे असल्याचं कोणालाही वाटू शकतं. पण ते केवळ तेवढं नाही. धनंजय मुंडे हे एक व्यक्ती आहेत. कसंही करून राजकारणात स्वतःचं स्थान टिकवू पाहणारे एक सत्तालोभी आणि खुंची स्वरूपाचे नेते म्हणून ते आज बदनाम झाले आहेत. त्यांची ही बदनामी आज सर्वदूर झालेली आहे. त्यामुळे यापुढे ते राजकारणात राहिले तरी केवळ नावापुरतेच राहण्याची शक्यता. आपलं राजकीय भविष्य त्यांनी आपल्या हाताने स्वतःहूनच बर्बाद करून घेतलेला आहे. त्यामुळे मुंडे हा विषय आता संपलेला आहे. पण या प्रकरणाचं खरं राजकारण केलं ते देवेंद्र फडणवीस यांनी. मराठवाड्यात पूर्वी राजकारण होतं ते केवळ मराठ्यांचं. गोपीनाथ मुंडे यांनी तिथल्या वंजारी समाजाच्या आकांक्षा फुलवल्या आणि मराठा वर्चस्वाचं राजकारण संपुष्टात आणलं. कदाचित या राजकारणाची प्रतिक्रिया असेल म्हणूनच मनोज जरांगे यांचं आंदोलन पेटलं. आता जरांगे यांना शह देण्यासाठी फडणवीस यांनी सुरेश धस यांना पुढे केलेला आहे. धनंजय मुंडे यांचं राजकारण संपुष्टात आणलं. या निमित्तानं धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या वंजारी वर्चस्वाला शह देण्यात देवेंद्र यशस्वी झाले, तर सुरेश धस यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये शिरकाव करण्याचा मार्गही त्यांनी आता प्रशस्त करून घेतलेला. त्यामुळे फडणवीस यांचं राजकारण आजही यशस्वी होताना हे दिसत आहे. असं असलं
तरी मुख्यमंत्र्यांनी पडद्याआडून जी सूत्र हलवली ती लोकांच्या लक्षात आली नाहीत असं नाही. हत्या संतोष देशमुख यांची झाली, गुन्हेगार वाल्मिक ठरला, धनंजय मुंडे बदनाम झाले, पण महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री सुरक्षित झाले असं मात्र मुळीच नाही. या सरकारची पहिल्या 100 दिवसांची कारकीर्द जी नेहमी आठवली जाईल ती संतोष देशमुख हत्याकांडामुळं. आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघंही या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवल्याचं भासवत असले तरी बदनामीच्या ज्वाळा त्यांच्याही पर्यंत निश्चितपणे पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं आजचं राजकारण हे कदाचित फारसं बाधित होताना आपल्याला दिसणार नाही, पण इतिहास मात्र कोणालाही माफ करणारं शास्त्र नाही. आज ना उद्या सगळ्यांचेच हिशेब चुकते होतील. महाराष्ट्रात मुंडे कुटुंबियांचं राजकारण, बीड मधली दहशत आणि महायुती सरकारनं धनंजय मुंडे यांना देऊ केलेली साथ पिढ्यानपिढ्या आठवली जाईल. ही जनमतानं या साऱ्यांना दिलेली सर्वात मोठी शिक्षा असेल. मित्रहो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर सांगा. आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.